गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी गोंड गोवारी समाजाने विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय। यावेळी हजारोंच्या संख्येने गोंड गोवारी समाजातील लोक उपस्थित होते। निवेदनासोबत कायदेशीर दाखले देत आम्हाला संविधानिक हक्क द्यावा अशी मागणी या समाज बांधवांनी केली आहे। जमाचा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य ही जी मुख्य संघटना आहे, ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या 22 संघटना समाजाच्या त्या सर्व एकत्रित येऊन या संघर्ष कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन आम्ही या कलेक्टर कार्यालयावर करत आहोत। कारण की आमच्या गोंडगोवारी समाजाला जो न्याय पाहिजे होता 70 वर्षापासून ही राज्य सरकार देत नाही आहे आणि याच्यासाठी आम्ही सरकारशी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आमच्या समाजाचा गोंडगोवारीचा इतिहास म्हणजे चुकीचा इतिहास जी 1985च्या GR मध्ये लिहिला होता, त्या चुकीच्या इतिहासावर वडणे समितीचा गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या वडणे समितीला सांगण्यात आलं होतं की तुम्ही 6 महिन्याच्या आत या गोंडगोवारी समाजाचा इतिहास आम्हाला अहवाल सादर करा। पण त्या वडणे समितीनं 6 महिने झाल्यावरही हा आपला अहवाल सादर केला नाही। तेव्हा आम्ही नागपूरला आंदोलन केलेलं आहे आणि त्या अंती संपूर्ण महाराष्ट्रभरावर सर्व आमदार खासदार आणि तालुका जिल्हा स्तरावर आंदोलन सुरू आहे। तेव्हा वडणे समितीला ती जे 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती तो रद्द करून 7 दिवसाच्या आत आमच्या समाजाचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा ही विनंती आहे आणि याच्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। दुसरा आक्रोश मोर्चा असा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंडगोवारी नावाचा कोणताही महसूल पुरावा नसतानाही ह्या जात वैधता पडताळणी समिती, कलेक्टर, SDO आणि तहसीलदार हे आपल्या मताने कुरखेडा तालुक्यात चुकीची जुन्या गोवारी नोंद असलेले संपूर्ण रेकॉर्डावर गोंडगोवारी खोडतोड करून गोंडगोवारीचा नवीन रेकॉर्ड तयार करत आहेत आणि त्या ज्या लोकांनी हे तयार केलेले आहे आणि ज्या व्यक्तीचा तयार केलेला आहे त्यांच्यावर FIR दर्ज करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे।